माझ्या भाच्या घरी म्हणलं तुला कोण झाली नाही, तुझी बायको झाली, तेवढं नातं जोडायला तुम्ही. अरा 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 तू मस्तीचा बोखोडाच गेला का? तू का आलायची तुला इकडे इकडे का आलायचं? कोल्हापूरला गेलो होतो. मग मला काय माहेर करतीस मला? मग कशाला विचारलं का नाही? माझं महत्वाचं काम होतं म्हणून कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला जा नाही, सोलापूरला जा नाही, माझ्या लवड्यात जा. मला तुझं काय घेणं देणं सांग, तुझा माझा काय संबंध? का जायचं? काही विचारलं म्हणून सांगतोय. कोल्हापूरला गेलो होतो. महत्वाचं काम होतं. काम झालं नाही, रात्र झाली म्हणलं डिलिव्हरी जोडायला जावं. डिलिव्हरीला गणू कुंभार ओळखीचा माणूस. तुझं कोल्हापुरात काम झालं नाही म्हणून तू माझ्या घरात काम करायला. तुझ्या पाया पडतो तू करायला कोणचं काम राहिले तेवढं मला सांग. नाही नाही काय त्या माणसाला चांगलं बोलावं, असं हलकट बोलायचं नाही. हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुमची चूक आहे. कशी काय? असं नवरा कशाला काढायचा तुम्ही? झालं का तुझं? ए तू नेमका सावकार आहे का भीक मागायला आलाय? तू सांग. और माझी बायको आहे ती, तिने मला काढलाय वीर. आणि जन्माचा जोडा आहे, जन्माचा जोडा. माझ्या बायको सारखी जगात बायको नाही. दंडीच्या चाबारानं बांधलाय. अजून 5 बोटाचा स्पर्श नाही आमच्या दोघांचा. दंडीच्या नामदेव चाबारानं बांधलेला अजून तुटला नाही जोडा. माझ्या नादाला लागून आम्हाला तुझ्या तेवढं नादाला लागू ती म्हणजे माझं एवढं घर जा मी बोंबलो. तुमच्या लई नादाला लागून तुम्हाला काय मागायचं? मला भाग्य भाग्य जाती काय जास्त बोलू नये. पाणी बिणी आहे का त्याने विचारते. जास्त बोलल्यावर मुळ्याच होत. मी सांगितलं की तुम्ही शांत बसा. वॉटर सप्लायला पाणी आहे, पुन्हा बंद पाईपचं पाणी आहे, पुन्हा सरकार पाहुणे घरात आणि बसाई म्हणावं. बागे किती जर केलं तर माझी तू झाल माझी बायको आहे, तुझं ऐकलं पाहिजे. पाहुणा पाणी आणले बायको. अहो बायको माझी लाख मोलात एकच आहे, कशाला माझ्या घराला येत आहे? सोन्यासारखी माणसं पुन्हा पुन्हा घरला येत नाही. काय देव होणार तुम्ही माझ्या घरला? तुमचा पाहुणचार केला पाहिजे. मला गण्या खुबार म्हणते ती आणि बायको माझी जातीवंत आहे. का पुन्हा पुन्हा घालला येणार नाही तुम्ही. काय का पाणी? आजी बाबा आजी बाबा आजी बाबा वाटी नाही त्या माणसाला पाणी द्या म्हणलं होतं. मग तुम्ही सगळं पिलं. त्याला काही शिट भाग आहे का? त्याला काही शिट नसते पाणी देत माझं. तुम्हाला पाणी नव्हतं तिकडे. मला किती दिवसात माझ्या बायकोनं पाणी दिलं. पाहुण्याला भाग्य आपल्या घरला पाहुणा आता जेवण बिन करून लागतात. होय हा होय. आंघोळ केली. गणू एक गोष्ट विचारू का तुला? विचार. किती उशीर झालं बोलतोय तुम्ही जेवढं बोलताय घरात एवढ्या. हा दुसरं कोण नाही? मुलबाळ नाही काय? तुम्हाला मुलं झाले कुठलं बोल गाबडे सांगितले तुम्ही सांगणार. मुलबाळ नाही. नाही नाही मुलबाळ नाही तुलाही नाही. मला बी नाही तिला बी नाही. काळजी करू का? मी आलो आता होईल बोलवा म्हणून. तेवढं फर काढून दे मला एखादं आणि पुन्हा घरला जा. तेवढ्यासाठी चालायचं मुलं काढून द्याला. त्यातलं काय बोलू नका. कशाच तू बाबाला घुमाला बायाच्या तोंडात शब्द एखादा राहत नसतो. तुमच्याच राहत नाही. मी शहाण आहे की काय येणं माणूस आहे तुम्हाला ठेवा. मी शहाण आहे की तुला काहीतरी म्हणलं नाही कुसमुस कुसमुस काय झालं? नाही काय नाही काय
काय नाही, चाललंय? आम्हाला मूल नाही म्हणतोय काय कसं काय म्हणतोय तू? मुलाचा मला बी नाही आणि बायकोला बी नाही. नाही तिला नसणार का तुला व्हायला पाहिजे भानगड कशी झाली पाहुणं हो का त्या परमेश्वराच्या हातात सगळी कन्या आहे. हो आम्ही जातीनं कुमार हो हा तिला एक दिवशी माती द्यायला आम्ही गेलो. कुणाला माती आणायला गेली विकेट तुका नाही सांग बरं. आता गाडगी मडकी बनवण्यासाठी खनीत हा खनीला माती आणायला दोघ जण गेलो. गेला. पाहुणं भानगड अशी झाली तर काय चित्रात थोडी येते का तिथं चित्रात आश्चर्य लिका आश्चर्य वाला लिखाला भेटू डोसक्यात डोक्यात भरले ते नाही त्या चित्रपाला माझी बायको भेली. मी म्हणलं भागे भेऊ नको मी असल्यावर मला म्हणली जरा मुतायला आले. हे काय की कधी अचानकच काय जन्मल्यापासून कवा बायको माझी मुतायला. साखर झाली असेल हा काय साखर झाली असेल साखर अरे इथं मुंग्या लागल्या त्याच्या आईला घोडा कोणी लावला नाही. बायकोला लगविला आलं आणि बायकोला म्हणलं त्या तिथं लगविला आता मी किती जर केलं तर नवरा केलं आम्ही काय भियायचं काही लादायचं काय काम आहे काय काम आहे आणि बायको अशी मुताई बसली तोवर मुलाचा आवाज आला. आईला म्हणलं काय भानगड आहे करंजीच्या जाळीत हो करवंदीची डाळी बर तवर मोर घेऊन भागी आहे. कोणी टाकलं तर कोणी ठेवते बायला मारून त्याला नेला जाळायला. मुताई गेले त्याच्या आईला काय नाही घोडा ठेवला. भागे माझे खराय तुझं खराय तू बोल घोडा लाव बैल. काय तुला बैल लावतो काय तुला काय त्याचा मुडदा बसवला त्याचा आर कुणी टाकलं त्याच्या आईला माझ्या सोन्यासारख्या बायकोच्या हातात मुलं आलं त्याच्या वाटलं होती बंदी लागली त्याच्या आईला. काय शोधून काय फायदा आहे का ती तोंडाची वाप आहे वाप ना हा असं करू नये. करू नये. नाही करून मरण त्याचा तसं त्याला. नाही मरण तसं वाप बाल हाच्या म्हणजे सगळ्यात वाईट आहे. त्याचा बी मुडदा जाईल तिथं कोणाचा त्याचं वाटलं होईल कोणाचं टाकले गेला म्हणून टाकले तुझ्या ऐकाय नाही का शिवाय काय फायदा आहे? ऐका असतं म्हणजे समोर असता म्हणजे त्याला अरे बोलायचं समोर नाही. जरा असता. त्याच्या बर त्याच्या आईला बैलच लावला कुकुर कोंबडा कोण असेल कोण असेल पण ती असा पाहिजे होता. पोरगा आणलं. आपल्याला काय माहित आहे का नाही गावल्या आपल्याला काय माहित आहे का कुणी टाकले काय झालं नाही तुम्हाला नाही त्याचं काय झालं. मला काय म्हणायचं ते मुलं एकटंच पडलं होतं होय एकटं पडलं तर ती बाई मरून पडली होती. तिकडे बाई मरून पडली हा, होती. त्याच्या आईचा मग तिचा त्याच्या. इकडे मरून पडला असेल माझी खरंच मला राग सण होत नाही. सोन्याची गुणाची आहे. राग सण होत नाही. तुम्ही बरं असं करू नये. इकडे बाई मरून पडली असेल इकडे मूल मरून पडला असेल मूल मेलं नाही. नाही आता हाय पोरग पोरग जिवंत आहे. काय? हा? अरे ए 22 वर्षाचा पोरग आहे लावलं ना तुझं. तुमचं घरची जाऊ द्या. आपल्याला मूल नाही म्हणून सांगा गावडे आता काय गाठली का आपण? तोड फाटकर माझे बी तोड फाटकर दोघांनी बी आई घातली आता आता सगळ्यात गाठली. बरं का पाहुणं आम्हाला पोरग जाऊ. सापडले पोरग जाऊ का तुम्हाला जावायची. मला तिच्या सगळं बाजा कासा राहणार तुमचं उडवायचं आहे. मग आता पोरग जाऊ का म्हणताय म्हणजे पोरगा माझा हाईच तसला पोरग बघता का असं म्हणा की पोरगा मोठा झालाय बघा म्हणतोय आम्ही. बघा माझ्या बोलो. आयुष्याचा दिवा लावला ते ना शंकर्या बागे माझ्यावर लय प्रेम नाही तुझ्यावर प्रेम आहे. कुणाचं? तू पोराचं आणा की शंकर हे काय? एक काय तर म्हणायचं काय? वेळ लावत नसतोय हा. माझ्यावर उडायला झालं. एकदा हाक मारली का जाग्यावर होत. अरे पोरं ती खेळत नाही. पोरं ती खेळती. काय पोरी माग पाग ओ, बाळा. पोरगा माझा. पोरग चांगला आहे हा? चलू का म्हणून मी काढे नको म्हणतो. आता काय करावं? हा? काय केलं ते? पोरगा एक नंबर खरंच पोरगा एक नंबर आहे कसा वाटला पोरगा? हा, एक नंबर पोरगा आहे पोरगा माझा सापडलेला मुलगा आज्ञाधार काय माझ्या त्याला शब्दाला व्यवस्थित सभा हा. मला इतकं प्रिय. हा? काय केलं तू? ॲम्ब्युलन्स बोलवा काय झाले तुम्हाला कळत नाही. तू काय लागलं छातीत पाहुणं कुठं इथे इथे इथे
आईला घोडा लावला असल्या पाहुण्याच्या. मी हात लावला का बोंबलतोय बरोबर का किती बाजून तुम्हाला सोळाच कळत नाही. बायकोनी इतकी काय कळणार ना मला. नाही नाही हात लावून नेमकं काय झालं नेमकं काय झालं. मी हात लावल्यावर बोंबलताय आणि माझ्या बायकोन हात लावल्यावर हा 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 छातीत कळ आली. जरा हागून यायचं जरा पादा थोडं म्हणजे हवा गेली म्हणजे कापासून होते तुम्हाला आता बरीच वर्ष असं होतंय. बऱ्याच दिवस ना आता इथं आल्यावर झाले तसं काय झाले डॉक्टरांनी एक औषधाची बाटली दिली होती. बर गडबड तिकडे येताना काय झालं औषधाची बाटली वाड्यावर राहिली. औषधाची बाटली वाड्यावर राहिली. या डॉक्टरच्या भिंतीच्या डॉक्टरना औषधाची बाटली सांगितली आणि ती बाटली मग कशाला आहे कशाला ऐकून तर घ्या की काय आता तू सारखी माग भाग मला त्याची भावना कळत नाही. म्हणजे औषधाची बाटली घरात राहिली आणि आता काय करू सांगा गणो पाहुणा तुम्ही बरं का तुमच्या जीवासाठी मी काय करतो. एकच काम करा काय सांगा बाकी काय करू नका. काय करू तुम्ही सातारला जावा कोण तुम्ही हा. आणि सातारमध्ये वाड्यामध्ये औषधाची बाटली राहिली तेवढी घेऊन या. पाहुणा तुम्ही मेला तर माझ्या फपुऱ्या मारी तुमची समाधी इथं बांधतो मी हो का. इथं माझं मी परिसरात करतो. भजनवाली बोलवतो भजनवाली आहेत माझ्या ओळखीचे. मी पंढरपूरला सारखा त्यांच्या संग बसणार असते कीर्तनी सांगून तुमची सगळी रिद्धी सिद्धी सगळं करतो. पण पाहुणं मला एवढं घालू नका. नाही जायला माझ्या जीवाला काय सांगितलं हे भागीच्या वाकडेच कसं काय करतो बोलतो. जावा तुम्ही त्यांची बाटली घेऊन जावा औषध. तुला सोडून मग राहू द्या. असं करा काय पोराला लावून द्या. हा शंकरेला जाऊन बोला, 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 बोला. काय आपण काढले का ते काय नाव बोलताय. त्याला बोलू शेतकऱ्याला त्याला बोलू. हा हाय बाबा वाघासारखा आहे बादर. हा सांगा सांगा बोला की शंकर हा एक काम करायला लागते तुला. काय सांगेल ते करतो एक नव. बघ, आता ही पाहुणा आज उद्यावर आली का आपल्या दारात आले. दारात आलाय लोकांचं मड आपल्या दारात नसावं नका 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 मोठा नका. हाय का नाही. तेव्हा त्यांची औषधाची बाटली ही औषधाची बाटली घरात ठेवली आहे. कुठे हा, आणि ती बाटली आणली का सांग महत्वाची महत्वाची बाटली सांग आणली माझं घर जाळायचं. तू एक काम कर काय करू ती काय सांगते तेवढं आहे. असं काय सातारला जायचं आहे बर. औषधाची बाटली घरी राहिली तुम्ही घेऊन येतो. मग आपण मला कसं होतं माहितीये का मला वाटतं घ्या हा आपण दोघं जावे. हे काढलं असतं तर तू असं बोलला असता का. एकाला दोघं आपण औषधाला गेलो असतो. आणि तुझ्या आईला गाढवलं होतं. मी नाही बाबा माझ्या बागेला सोडून मला नाही कर माझं सोन्यासारखं पाखरू सोडून नाही रे बाबा. हे बागेला सोड ह्याच्यापाशी सोडून जाऊ. अरे ह्याचा ब्रह्मदेव उठला ही माणूस नाही माणसातला तुझा पाहुणा. असं करा जेवाय घरा 2 घास एक चिठ्ठी लिहितो चिठ्ठी घेऊन जायचं. काय करता? 2 घास जेवाय घाल तो चिठ्ठी लिहितो चिठ्ठी घेऊन गेलं चिठ्ठी वाचली की औषधाची बाटली चिठ्ठी पूर्ण घेऊन येईल. म्हणजे तुमच्या घरची चिठ्ठी तुम्ही लिहिता हा माझ्या मुला पैसे देता ती चिठ्ठी घेऊन जाते हा जेवाय घालू काय हा. बागे ए असं कर त्याला सुकट बोंबील घाल त्याला. बस सारखी चिठ्ठी लिहितो चिठ्ठी घेऊन हा मुलगा वाड्यावर गेला ती चिठ्ठी जर वाचून पाहिजे त्या मुलाचा घात झाला पाहिजे. म्हणजे माझ्या चिठ्ठीचा वारच नाही तो. पेन आहे का कुणाकडे कागद आहे का कुणाकडे कागद पेनले पडलेत पण कागद आहे का कोणाकडे कागद देतं का कोणतरी. पेन आहे का गाव द्या
अतिप्रिय लक्ष्मी हीच आपला पती बाबासाहेब सावकार यांचा आशीर्वाद विनंतीविषयी या चिठ्ठीसोबत पाठविलेला मुलगा याला पाहता क्षणी विष देऊन कार्य उरकून टाकावे, माझी येण्याची वाट न पाहता आपला पती बाबासाहेब सावकार सही. एक 5 मिनिट सुद्धा मला नाही जेवते. आज त्याचा मंगळवार आहे. शंकर्या! जायला गाडव लावलं. इकडे का लवकर? काय करू ही चिठ्ठी आहे. बर चिठ्ठी घेते सातारा घेऊन जातो. सातारामध्ये गेल्यानंतर बाबासाहेब सावकारांचा वाडा कोणता कोणाला विचारल्यानंतर सांगतो. एक नोकर आहे त्याला ही चिठ्ठी जावायची. चिठ्ठी जावली तिची औषधाची बाटली घ्यायची परत या. चालते जाऊ हा, जा. चालला गाबड्या. आज जन्म दिलेली पुढेच माझं. काय याला काहीतरी 4 रुपये द्यायला पाहिजे हॉटेल मला वनवाशाने असे लेकरू पाठवत नाही मी. बर. माझ्या जन्मात कवा आलं नाही. काय आहे नोटा तकट ठेवली त्याला आज तुला पैसे देणार आहे. वाच पाकिटात आहे ते. वाटलं कटा बर बर काढा 1000-2000 द्या की नाही कशाला दवा. हो, 1 रुपया आहे. हा सांभाळून पैसे खरंच. हा कुठतर मुक्काम पडला तर राह. आडाने आणि कुठतर झोपची लाड राहणार. नाही लाजला झोप. ना जेवण कर. धाब्यावर खा पोट भरून. चिकन खा, मटन खा, बिर्याणी खा. तुला काय माझं लेकरू आहेस रे तू. मला तुझं वाईट वाटतं लेकरा. हा? हो. पुन्हा ही ड्रेस मला जरा घाल वाटायला लागलाय. लोकांच्या गावाला जायचंय. जरा वजनात जा. योग्य रुपये पैसे लय खर्च नको. तुझ्या बाण एवढ्यात काय का कशा आहे घालायचं हा एवढ्या खंडखुणात मध्ये भटकंती करत असताना ह्या झाडाखाली कोण हा मुलगा विश्रांती घेतोय त्याची जरा चौकशी केली पाहिजे. तेव्हा त्याच्या जवळ जातो आणि नेमका एवढ्या कडक उन्हामध्ये तो विश्रांती कशासाठी आणि का घेतोय हे आधी पाहिलं पाहिजे. अरे हो, त्याची चौकशी करण्या अगोदर त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिसते. ती चिठ्ठी नेमकी कोणती आहे याची चौकशी करतो आणि मग त्याला जागा करतो. प्रथमतः त्याने लिहिलेली तेवढी चिठ्ठी अगोदर वाचतो. काय? प्रिय लक्ष्मी हीच पूर्ण आशीर्वाद. चिठ्ठी संदेश देण्याचं कारण म्हणजे आपली विषया ह्या चिठ्ठीसोबत जी व्यक्ती पाठवलेली आहे त्या व्यक्तीला विष देऊन कार्यक्रम संपवावा. माझी येण्याची वाट पाहू नये. तुझाच पती बाबासाहेब सावकार. वारे सावकारा म्हणजे तू पुन्हा एकदा डाव पलटण्याचा प्रयत्न केलास काय? पण नाही, मला सुद्धा महाराज म्हणतात. तुझा शब्द नाही खोटा ठरवला तर मी सुद्धा नावचा घोसावी नाही. काय म्हणतोस की या चिठ्ठी सोबत पाठवलेला मुलगा त्याला विष देऊन त्याचा कार्यक्रम संपवायचा. पण नाही, ज्या घरामध्ये चिठ्ठी पाठवा लागलास त्या चिठ्ठीत आणि विष आणि विषया या शब्दाला जोड शब्द असल्यामुळे या विष या ठिकाणी मी स्वतः आता माझ्या हस्ताक्षराने या हा शब्द घालतो. म्हणजेच ती विषया आणि हा मुलगा या दोघांचा विवाह होईल तेव्हा तुझा शब्द पूर्णपणे खोटा होईल. तेव्हा या विष या शब्दापुढे मी या हा शब्द घालतोय. आता कस आता बघू कसं याचं घडतं ते. तेव्हा आता ही चिठ्ठी देतो आणि त्याला उठवतो, जागा करतो आणि त्याला पुन्हा मार्गस्थ करतो. अरे मुला अरे एवढ्या अट्टंच्या वनामध्ये या झाडाखाली तू कशाची बसलायस? मला सातारा जायचं. सातारा जायचं ना?
अरे पण आता बघ ना, दिवस मावळतीला आलाय, तेव्हा जास्त वेळ न थांबता तू परदेशी लगेच सातारा जा. जाऊ का? हा जा जा, थांबू नको, जा. झालं, ह्या मुलाला घालत आता पुढे कसं घडतं बघा. नारायण सातारा इथनं किती किलोमीटर आहे? जवळ आहे तरी पण जंगलातला रस्ता आहे. मी चालते हो बाबाचा चौकाच्या वाड्यावर. सातारला म्हणून विचारतो. म्हणजे वाडा पेटवायला आलास हा? मग तिकडे कशाला चाललायस? काय काम आहे? जे औषधाची बाटली आणायचे चिठ्ठी दिली बाबा. किती दिल्या काय? होय होय. बरोबर. हे रस्ता आहे का? हा त्या नीट रस्त्याला आहे. इकडनं असा. हा पुढे 2-3 किलोमीटर गाव आहे. पण जंगलाचा रस्ता आहे, समज हा जा. त्या औषधाची किंमत. मी बाबासाहेब सावकार, मी ज्या चिठ्ठीसोबत जो मुलगा पाठवतोय त्याच्या बरोबर आपली मुलगी विषया देऊन कार्यभाग उरकून टाकावा. बरं जाऊ का? नाही, मला वेळ देऊ. काकी, काकी, आम्हाला चिठ्ठी पाठवली आहे. जो मुलगा आहे जावई आपला, बघा आपण चिठ्ठी पाठवल्या. त्या चिठ्ठी सोबत जो मुलगा मी पाठवतोय त्याला आपली मुलगी विषया देऊन लग्न कार्य उरकून टाकावा, माझी वाट न पाहता. लगेच पोरगीला चालू घेऊन का? येते. चालू का? नाही, या वेळेस लांब जायचं. कुणाचं? नका, 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 नका. लग्नाला 10 वर्षात पोरगं सुद्धा म्हणतोय, मला माझं लगीन कर, लगीन कर. लग्नाचं प्लॅन काढू नका. तुला काय झालंय? काय सांगतो बाबा? काकी, काय काय साहेब? लगेच जातो. येड मग तू मला. अंधारात मला काय दिसत? लगीन तुला अंधारात दिसत नाही. नवा. दिवसाबरोबर जातो तुम्ही. नका, नका, नका. आता होय, हे करताय. हे सगळं तुझंच आहे. हा? हे सगळं. सगळं माझं आहे का? काय साहेब? या. काकी, म्हणजे बरोबर, वाजत तर बरोबर. अगदी उरकून टाकलंय लगीन. साहेब आले का? ये मुला, मुला ये. या मुला, मुला. मुला ये. वरची पण घेऊन आलो. पडजा रे, ए, पडजा. का- पडजा. काशीगावचा वरचे. हो. अरे ही वाजंत्री आली का? वाजत पडलं. सगळे या. ए, पडजी. कोण आहे सिद्धळीचे? बामण नाही काय नाही जातो मी तुला. हा? आता तुला यात कसं होतंय? चित्तार कसलं चांगलं आहे बघ की आधी. चित्तार बघ की. चित्तार कसलं काय लगीन लावायचं आहे, लगीन. तुमचं अरे काय आहे पोरगे? हे पोरं काय खाऊन या. आहे व्हय? बरं काय अंतरपट आणले का? अंतरपाठ घ्या की. हा, आता तुम्ही गडबडीत काय म्हणता? या सगळ्या बायका मला द्यायच्या ते, वे, बाबा. एक मी म्हणतो खांडवा आहे. या इकडं. माझं पंचायत राहिले कपाटात तेवढं घेऊन जा. तुम्ही कशाला आहे घालायचा हवी? या ना, अंतरपट आण. आता गडबडीत बोलवलं. शाप मारून काढा की. तसं नाही चालत. सगळे पोरी मला द्यायचे. सगळे या. सगळ्या मुली सगळे तुला बरं, थांबा. मुलग्याचं नाव नवरूस बघितलं पाहिजे. काहीतरी नाही. शावरा बिया काय आम्हाला? मुहूर्ताला लगीन लागलं बर पाहिजे. मी सांगतो. नाव सांगा मुलग्याचं. हा. नवा शंकर. आणि मुलगीचं नाव विषया. हा. थांबा. एक आज कोण वर आहे? आज कोण तुम्हाला वर बी माहित आहे? नवरा. हा, मुलगीचं नाव नवरूस मध्ये एक होते. बघा काय काय? मुलगा शंकर. ही विषय विषया. हा. मुलग्याचं नाव नवरूसात ससा येतो.
ससा ससा. चांगला आहे की. आणि ससा येतो आणि मुलीला आणि मुलीचं नाव कुत्रा आहे. पोराला खाऊन टाकते का काय असलं कशाला नवा, हाय असं आहे हो. बदल तर पंचनी येते महाराज मग हे करीच्या काय मला लग्न लाव करीचे म्हणजे शिकार राहायचं लगेच बोलायचं आहे पाहिजे. नाही रे. थोडक्यात आहो. हा बरं आता हे जे आहे का नाही तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. हे आहे का नाही हे हा, तुम्हाला तसं दिसत नसलं तर ह्या लंडाकडे बघायचं वाटलं का हा सगळं व्यवस्थित सगळं आता सुरुवात करूया. हा या जरा पुढे या मास्तर तू घ्या. अरे रावणा राज गंभीर केले सीता सारखे रत्न चोरून गेले सीता सारखे रत्न तुला पचेला 14 चौघड्याचे राज्य तुला घडेला बोला कुंडली गावली तांदूळ पडायच्या आधी जेवण सगळी गेली पाहिजे. माझ्या मगाची आवाज पंक्तीत बसला. लग्नाचं काय आहे का येते की नाही मंगल असते का मंगल असते का आणि लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा दृष्ट वधूवरान करणे ए क्या बोलतेस तू ए क्या लग्नगती समीप घेऊ काय झालं मुलीला मुलगा मी बाबा पोरगी झाल्या तुम्ही बरं तुम्हाला काय मुंबई आता आलेली मुलगी फसवले मला न तुमच्या पाठीवर झालेली आहे का असेल आणि लग्नगती समीप नवरा घेऊन या वाघरा दृष्ट वधूवरान करणे दोघे कराई उभे काय झाले बर माझा एक विचार आहे जरा 5 मिनिटं लग्न तकूप ठेवता का कशाबद्दल मला संडासला एवढं तो 2 मिनिटं मुहूर्तावर लगेच लागलं पाहिजे आणि लग्न घटी घेऊन या वाघरा दृष्ट वधूवरान करणे घेऊन या वाघरा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावे उभे वाजंत्री मिली वाजंत्री मंगलबलान करणे करूया सदा हॅलो आता नवरी मुलगी हा नवरदेव आणि मुलगी हा दोघांचे गाठ मार काय तर करण्यात अर्थ नाही आता झालेलं झालंय बघा लगेच परत मला म्हणता ना बरं ह्याच्यावर कवा आता पुढे काय का मला ते
आधीमध्ये येणार नाही आम्ही दोघं लोकं. चालेल चालेल मी आहे तुमचं रेट लावून द्या मागण्या. पंच गाडीला बर लावून द्या. बर आता इथं थांबू नका डायरेक्ट आपल्या देवाला या काळाला पहिली वारत जाऊ द्या. आमच्या वाड्यासमोर आला नका. वाडा बाजूला काढायला वाडा बाजूला काढायचा. वरा थांबणार नाही. वरा जिथून पुढे घेऊन जावा चला. तू कोण सांगणार? तू कोण? तू कोण सांगणार? वाजवायला याला घेऊ नका मी. कुणाची वाडत आहे? कुणाचं लग्न? कुणाचं? फाजीलपणा करायला नाही त्याचं फाजीलपणा नको आम्हाला. तुला काय घेणार आहे? कुणाचा फाजीलपणा रे? फाजीलपणा कुणाचा? अरे तुला काय घेणार आहे त्याचं? तू काय बोलास? फाजील माझ्या पुढे सांग एका तकडात पाहिजे. नको राहू द्या. आबाला माहित नाही. थांबते थांबते मी त्यांना माहित नाही. आबा कुठला काढलाय साबा? कुठला काढलाय? आबाच्या नाडकाला उड्या. माझा नेम चुकला नाही. एका टिपऱ्यात टालतच उडवून टाक. तुझा मस्ती आहे. कोणाबरोबर बोलतोय? लोक कोणाशी बोलतोय? अरे लोकांच्या वरात इथं आलायस आणि आम्हाला मारतोयस? हा? वरात थांबणार नाही. ए, वाजवा रे. आता का लपतीस? लागल म्हणून काय? लग्न कुणाचं? कुणाचं? लग्न कुणाचं आहे? आमच्यात काय सबत नाही. कोण आहे काय? हा? अरे तुला गावात राहतोस का कुठं राहतोस? काय सांगायचं याला? हा? लग्न कोणतं आहे? कुणाचं ह्याला माहित नाही. आबा कुणाचं लग्न आहे? तुमच्या मुलीचं लगीन आहे. मुलीचं लगीन म्हणजे काय रे? मुलीचं लगीन म्हणजे कोणाच्या मुलीचं लगीन? आबा नाराज असणार तुम्ही. का? तुम्ही नाराज आहे. अरे मला नाही म्हणायचं कारण काय? का एवढा मोठा लग्न सोहळा मोठा झाला आणि तुम्हाला असं मुंडक्यासारखं फिरवायला आलं. वर बापाचा यारा बोल बाबाचा आहे कुणाला? कुणाचा मुलीचं लग्न? तुमच्या
तुला माहित नाही कायला का गडबड करायला लागला काय झालं काय? काकी काय? तुम्ही बी नाराज आहे मला मी ओळखले का? काकी काय नाराज? नाही नेत तांबूळ नेता तांदूळ कोणाला नाही तुम्हाला दोघाला म्हणजे काकी म्हणजे तुम्ही विषयाचं लग्न हो कुणी लावलं तुमच्या मुलीचं लग्न या गाबड्याला लावली ठीक आहे बघा हे कोण दे रे जाऊ दे. म्हणजे तुम्हाला अजून काय नाही कोण दे? अतिप्रिय लक्ष्मी ही स्थापनापती बाबाचा सावकारांचा आशीर्वाद विनंती विशेष त्या चिठ्ठीसोबत पटेल मुलगा याला 5 अक्षरी विषय पत्र वाचायचं नाही चिठ्ठी लिहिली तुम्ही सगळं आई घालायची तो अक्षर कोणाचा आहे ही त्याच्यापुढे या अक्षर कोणी लागतात या फाकड्याला या हा शब्द घातला, सावकार. 20 याच्यापुढे तुम्ही यायला लागतात. हो मी त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न मी केला हो त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न मी केला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला पण मी तारण्याचा प्रयत्न केला आणि मी तारलं त्याला. म्हणजे माझ्या स्थितीचा वारच तुम्हाला जिवंत ठेवायचा होता हो म्हणून साठी हे सगळे केलं खरंय. बरोबर आहे तुम्ही हो कारण देव त्याला कोण माहिती तर भगवंत तारणार असेल तर त्याला कोणी मारू शकत नाही बरोबर आहे. त्याला अपत्य तरी त्याला मरण येणार खरंय. खरंच आतापर्यंत मी पाप मागायला गेलो पण मी मागायला कधी गेलो नाही हा तर मला क्षमा करायचं पूर्ण मी सत्य मार्गात जाईल, पुण्याला वागेन. असा आशीर्वाद आहे. असं.